नमस्कार. आज आपण आपल्या मोसंबीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. तर आपल्याला आपल्या मोसंबीची कंडिशन कशी वाटत आहे? चांगली आहे. चांगली म्हणजे काय काय चांगलेपणा वाटत आहे? झाडाची ग्रोथ चांगली आहे, पिवळेपणा वगैरे नाही आहे काही. त्याच्यानंतर फुटवे वगैरे, ब्रांचिंग, पानाची ब्रांचिंग साईज चांगलं कशी? आहे, ब्रांचिंग वगैरे चांगलं आहे, फुटवे चांगले आहे, ग्रोथ चांगली आहे झाडाची. आपल्याला जवळपास 6-8 महिने झाले या ट्रीटमेंट सुरू करून. हो. तर आपण कशाची ट्रीटमेंट सुरू केली याच्यात? अमृतधारा गोल्ड लिक्विड आणि जेल आणि खत. खत. तर ही ट्रीटमेंट सुरू करण्याच्या अगोदरची 2-2.5 वर्षाची ग्रोथ आणि ह्या 6-8 महिन्यातली ग्रोथ याच्यात काय फरक वाटत आहे आपल्याला? ग्रोथ चांगली आहे सध्या आता. म्हणजे पिवळेपणा झाडाला नाही आहे, पिवळेपणा वगैरे पर्सेंटेज कमी आहे पिवळेपणाचा. बुरशीनाशकाचं प्रमाण कमी आहे. बुरशीनाशक वगैरे काही वापरण्याचं काम पडलं आपल्याला या नाही, दुसरं काही नाही. तर ओव्हरऑल असं वाटतंय की जैविकमध्ये केल्यामुळं थोडं बेनिफिट झालेलं आहे. चांगलं आहे. तर बाकी कास्तकारांना आपण आम्हीधारा गोल्ड खत आणि फवारणीबाबत काय सांगू इच्छिणार? बिलकुल वापरून त्यांनी बघावं, त्यांनी अनुभव त्यांनी घ्यावा, त्यांना लक्षात येईल त्यांना. तर कास्तकारांसाठी हे म्हणजे फायद्याचा सौदा आहे की? फायद्याचा करायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तसंच आपलं संत्र्याचा सुद्धा प्लॉट आपला याच्यावरच चालू आहे. तर संत्र्यामध्ये सुद्धा काय फरक घडलेले दिसले? आहे, चांगला आहे फरक. चांगला बाकी ब्रांचिंग वगैरे ब्रांचिंग चांगलं आहे, ब्रांचिंग फुटवे चांगले आहे. आणि ग्रीननेस जे आहे ते कशा प्रकारचं वाटत आहे आपल्या दोघही प्लॉटमध्ये? चांगला ग्रीननेस चांगला आहे, ग्रीननेस चांगला आहे. खूप खूप धन्यवाद.